पुरस्कार मिळाल्यानंतर विजेत्यांचं अभिनंदन होतं, मान्यवरांनाही धन्यवाद दिले जातात. पण अवॉर्ड न मिळालेल्या नॉमिनेशन धारकाचं काय होतं? चला तर बघूया त्याबद्दलचीच एक गंमत जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले हास्य महारथी. हॅलो कडवेकर. हा मिसेस चौगुले बोलतेय. हा नाही मिळालं. अहो असं काय करता, काल अवॉर्ड फंक्शन होतं ना, आमच्या यांना नॉमिनेशन होतं. हा नाही मिळालं. हा हो ना. ऐका ना, भाऊजी आहेत का? अगं बाई नेमके दुपारचे पडले आहेत का? नाही हो, नाही त्यांना कळवायचं होतं, त्यांनी पण शुभेच्छांचा मेसेज केला होता ना. नाही बरं नाही दिसत. हो ना, तुम्ही लाऊडस्पीकरवर ठेवता का? मी जरा एक बोलून घेते. नाही हो मला बरं नाही हां लावला का? भाऊजी यांना अवॉर्ड नाही मिळालं. भाऊजी नाही कळत नाही हे खरं, ते ऐकतायत का नाही? बरं ऐका ना, तुम्ही उठल्यावर अगदी आवर्जून सांगा नामांकनावर नॉमिनेशनवर भागवलं त्यांचं, नाही मिळालं. हां हो चालेल. हो नाही मिळालं. हां नाही मिळालं. चला नाही मिळालं. हो नाही मिळालं. हॅलो बाई. हा अहो नाही तेच सांगायला फोन केला होता, नाही मिळालं. नाही हा नाही अहो ऐकत अहो नाही मिळालं. हो दिसतील ना, का नाही दिसणार? अहो परवाच आहे ना टीव्हीवर. हो दिसतील. गेले होते ना नॉमिनेशन आहे म्हणून छान कपडे घालून. हो नाही ते नॉमिनेशनचं दाखवतात ना असं एक एक करून, तोपर्यंत दिसतील, नंतर रागाने निघून गेले ना उठून. नाही हो काय झालं माहितीये, नाही ते कॅमेरामन पण कसले असतात हो. अहो त्यांचं नाव नाही घेतलं ना तर यांचा चेहरा खरकन पडला ना, असा उतरलाच नाही. त्यांचा चेहरा खरकन पडायला आणि हे सगळे कॅमेरे ढँकन त्यांच्यावर. नाही ते मोठ्या स्क्रीन लावतात ना, एवढ्या मोठ्या स्क्रीनवर हो यांचा तो ढँकन असा खरकन पडलेला चेहरा. नाही चेहरा बघितला आणि अजून खरकन चेहरा पडला त्यांचा. नाही मग गेले, नाही रागाने गेलेच, मग चौपाटीवर गेले, रडत बसले होते रेतीत तोंड घालून. उठले जरा उठले. नाही अहो माहिती हो. नाही एक आपल्याला माहिती त्यांना मिळणार नव्हतं, त्यांना वाईट वाटणारच ना. अहो नाही उठले जरा, मी करते ना. हो नंतर करते. फोन ठेवतो. हो नाही मिळालं. नाही फोन ठेव. नाही मिळालं. नाही हो नाही मिळालं. काही गरज आहे सगळ्यांना नाही मिळालं सांगायची? मला नाही मिळालं अवॉर्ड, एवढं काय सगळ्यांना सांगशील तू? असं काय करता? सगळ्यांनी जेव्हा शुभेच्छांचा मेसेज केले त्या बऱ्या घेतल्या सगळ्या, मग आता कळवायला नको सगळ्यांना नाही मिळालं अवॉर्ड तर शास्त्र म्हणून? अरे कुठलं शास्त्र? असं काही शास्त्र नाहीये आमच्याला नाही मिळालं नाही असं प्रत्येकाला सांगायचं फोन करून. हे कुठलं कोणी करत नाही असं, कळलं का? आणि हे बघ मिळालंय ना मला, नॉमिनेशन मिळालेलं होतं ना. नॉमिनेशन इटसेल्फ इज एन अवॉर्ड ग, असं असतं ते. त्या तोडीचा आनंद येतो असं मला वाटतं. मग आता समजा आपण चौघ आहोत आणि एका ताटाचं नॉमिनेशन चौघांना झालं, जेवण एकालाच मिळणार ना, पोट एकाच भरणार. बाकीचं किती म्हणू नाही तुला मिळालं काय मला मिळालं काय, पण तोंडावर दिसतं ना खरकन पडतो चेहरा. मग जाता रेतीत तोंड घालून रडायला. अरे कुठे रेतीत तोंड घालून रडलोय मी? नाका तोंडात रेती नाही का? असं ऐकू ना, मला तर वाटतं ना त्यांचं आधीच ठरलं होतं कोणाला द्यायचं. मग नॉमिनेशन तरी कशाला द्यायचं? उगाच 4 दिवस गेले ना तुमचे मिरवण्यात. कुठे? एक मिनिट, मी मिरवलेलं नाहीये खरं सांगतो. मी कुणालाही सांगायला गेलेलं नाही की मला मिळालं म्हणून. कुणाला सांगितलं मी मिरवलं काय म्हणते? आणि फालतूगिरी करू नको. चहा टाक. चहा का केलास तू? 10 मिनिटं झाले मी तुला सांगतोय चहा कर. चहा नाही करतायत तुला? वा रे वा, बायकोय म्हणून कसे वाचा ओरडताय माझ्यावर. तिथे 1 लाख लोकांसमोर त्यांनी देत नाही जा म्हणून अवॉर्ड दिला नाही तुम्हाला, तेव्हा कुठे गेला होता हा राग? तेव्हा खरकन चेहरा पडला, मग गेलात रेतीत तोंड घालून रडायला. बायकोय म्हणून आपल्यासारखं रेतीत तोंड घालून मी का रडेन यार? हे तू जास्त करू नको, सांगून ठेवतोय तुला, कळलं का? आता ये दरवाजावर बघ कोण आलंय, जा जरा. अवॉर्ड त्याला सांग काय अवॉर्ड नाही मिळालं त्याचा राग उगाच माझ्यावर काढू नका. तुझ्यावर काढत नाहीये, कोण आलंय ते बघ आणि त्याला सांगू नकोस नाही मिळालं. नाही मिळालं तर नाही मिळालं, एवढं सारखं बोलायची काय गरज आहे?
वहिनी वहिनी सम्या कुठे सम्या मेरा यार मेरा शेर ए वाहू वाहू ए वाहू वाहू सम्या अरे सम्या थांब थांब उभा राहा बेस्ट ऍक्टर ऑफ द इयर मिळालेला माणूस कसा असतो मला बघू दे सम्या यार सम्या काँग्रेस यार काँग्रेस सम्या काँग्रेस अरे नाही कुठे पार्टी कुठे बोल पार्टी कुठे वहिनी भाऊजी नाही मिळालं यांना अवॉर्ड. वहिनी 1 एप्रिल झाला मला माहिती तुमचा 1 एप्रिल अख्खा एप्रिल महिनाभर चालू असतो पण मला फसवू नका. पार्टी पाहिजे सम्या पार्टी पाहिजे. अरे पम्या जरा शांतपणे ऐक ना मला खरंच मिळालेलं नाहीये अवॉर्ड. काय बोललास परत बोल. अरे मला खरंच नाही मिळालंय अवॉर्ड. भाऊजी खरंच नाही खरं बोलतायत ते नाही मिळालंय त्यांना अवॉर्ड. काय नवरा बायको आहात रे तुम्ही. पार्टी द्यायची नाहीये म्हणून एवढा अभिनय कराल अवॉर्ड नाही मिळाला म्हणून सांगाल. अरे या अभिनयामध्ये ह्यांना पण मागे टाकाल तुम्ही. अरे असं ठीक आहे मी पार्टी मागत नाही. ट्रॉफी तो दिखा मेरे शेर. ट्रॉफी ट्रॉफी नाही आहे ट्रॉफी कुठे सम्या. अरे नाही मिळालं सांगतोय ना तुला बाबा अवॉर्ड 10 वेळा सांगतोय. भाऊजी खरंच नाही मिळालं सांगतायत ना ते. काय परत बोला. भाऊजी नाही मिळालं. कशाला 4 वेळा सांगतेस. आल्यापासून 30 वेळा ऑलरेडी बोललीस तू. काय कळत नाही तुला नाही मिळालंय. अरे सम्या पण तुला एवढंच पण नाही दिलं त्यांनी. अरे एवढंच कसं अवॉर्ड देतील एवढंच घेऊन जाऊ. अरे सम्या तुला कळत नाही विश्वास बसत नाही माझा यार. तुला अवॉर्ड कसं नाही दिलं यार. अरे ठीक आहे यार. ए अमीर ए बाबा वर चौगुल्यांची खिडकी. अरे नाही मिळालं सम्याला अवॉर्ड. कन्फर्म न्यूज आहे. नाही तुला बोललो नाही नाही मिळणार म्हणून. म्हणजे तुला माहित होतं मला अवॉर्ड मिळालेलं नाही म्हणून मग कशाला आलास काँग्रेस. अरे अवॉर्ड मिळालं हे कशाला सांगायला आलास आणि कशाला दुनियाला बोंबलून सांगतोय. 4 विंगा आहेत रे सगळ्यांना कळेल यार मला अवॉर्ड नाही मिळाला तुझ्यामुळे झालंय सगळं. सम्या दुनियेला कळेल बोलतोयस. तिथे अवॉर्ड शो टेलिकास्ट होईल ना तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला कळेल. त्यांना काय उत्तर देणार आहे. हे बघ ऍक्टरला मिळालेली प्राईज आणि त्याची लफडी लपून राहत नाहीत. काय वाक्य आहे काय लॉजिक आहे याला काय बोलतोयस तू. ती सोड यार पण तुला अवॉर्ड नाही मिळालं यार. अरे ठीक आहे ना यार ओके ना यार. काय एवढं काय त्याचं करताय अवॉर्ड नाही मिळालंय त्याचं. अरे नाही मिळालं या वेळेला मला नाही मिळालं दुसऱ्याला दिला काय फरक पडतोय. पण तुम्हाला कधीच मिळालं नाहीये. तुम्हाला पहिल्यांदा यावर्षी नॉमिनेशन मिळालं. मला वाटलं यावर्षी तरी घरात अवॉर्ड येईल पण नाही. हे नवीन कपडे घालून गेले आणि हात हलवत आले असेच. तुला काय मिळालं रे आयुष्यात अवॉर्ड कधी मला सांग. साधं नॉमिनेशन तरी मिळालंय का. हे असले नॉमिनेशन मी घेत पण नाही. घेत नाही. स्पर्धा असा शब्द असतो ना तिकडे फिरकत पण नाही. पहिलाच मुलगा बघितला कांदेपोळच्या कार्यक्रमात त्यालाच पसंत केला. असंही नव्हतं 5 मुलं त्यातला एक निवडायचा आहे. तिथंही स्पर्धा नव्हती. तू मला शिकवशील. रांधा वाढा उष्टी काढा हे करत बसले ना म्हणून. नाही तर असे धपाधप अवॉर्ड मिळाले असते मला. धपाधप अवॉर्ड मिळाले असते. चल तू मला काय सांगतेस. डोक्यात जाऊ नको सांगून ठेवतोय. याला सांग रे काय करतोय. तुला काय यार नाही मिळालं अवॉर्ड. चल रे यार ओके यार. अरे नॉमिनेशन तर मिळालं ना मला यार. एवढ्या जणांमध्ये समीर चौगुलेला नॉमिनेशन मिळालं ग्रेट थिंग यार. सगळ्या खूप खोलवर घाव झालाय तुला. अरे नाही रे नहीं ना झाला यार घाव. अरे यार ओके यार क्या रे उसमें साहेब कचरा. अगं बाई तुला पण कळलं. हो गो नाही मिळालं यांना. अरे काय कळलं. बोलली का ती नॉमिनेशन नाही मला. नॉमिनेशन बद्दल बोलली तरी का ती. काय करता आत्ता म्हणाली ना साहेब कचरा. तू साहेब कचरा कशाला बोलली का. असं काय करता 1 लाख लोकांसमोर तुम्हाला अवॉर्ड नाही दिलं. तुमचा चेहरा खरकन पडला झाला ना कचडा. तू गप गा. सारखं जो येईल त्याच्यासमोर विषय करते अवॉर्ड नाही मिळाला. काय गरज नाही ना यार. ओके ना वहिनी काय झालं आहे. वहिनी साहेब असे का करता आहेत. जाऊ दे त्यांना त्रास होतोय जरा जाऊ दे. कसला त्रास होतोय वहिनी. अवॉर्ड नाही मिळालं ना त्यांना चिडचिड होतीये त्यांची. माझी नाही आहे चिडचिड. बरं शांत आहे मी. हे पम्या मी शांत आहे की नाही सांग. वहिनी अवॉर्ड बिबॉर्ड मिळाला नाही आहे तर साहेबाला सोसायटीच्या बाहेर काढणार आहे का. ही मराठी बोलते फक्त मान पुढे तिची. हे काय कॅरेक्टर आहे हिचं सांग ना यार हिला. साहेब माझ्या मानेच्या जाबू दे पण तुम्हाला सोसायटीच्या बाहेर काढला तर काय करणार आहे तुम्ही. राडा करेन मी. ह्याला नाही मिळाले आवड काय नाही त्याच्यात टॅलेंट नाही मिळालं काय. सम्या बाहेर काढलं बॅग भरायची माझ्या घरी यायचं. मी डोंगरासारखं उभा राहीन.
मी राडा करेन. अरे पण नाही ना बाबा, काय येऊ मी तुझ्या घरी राहायला, एवढं काही मोठं नाहीये. नाही मिळालं अवॉर्ड. तू मला सांग, 7-8 हजार कलाकारांमध्ये 4 जणांना नॉमिनेशन मिळालं, त्यात मला मिळालं यार. कमी गोष्ट, किती मोठी गोष्ट आहे मला सांग. अहो पण त्या 7-8 हजार लोकांना नाही मिळालं हे नाही दिसणार लोकांना. अवॉर्ड तुम्हाला नाही मिळाला असंच म्हणणार लोक. तिथे चेहरा खरकन तुमचा पडला. ते 7-8 हजार लोक छान घरी झोपले होते. मला सांगताय कचरा देऊन टाका ना साहेब, आता मला खोटी करू नका साहेब. नाहीये ग कचरा. ते अवॉर्ड नाही मिळालं, नाही तर ते पुष्पगुच्छ वगैरे हार वगैरे तरी मिळाले असते. हे अवॉर्डचा बॉक्स पण नाही मिळाला. कचरा टीव्ही आहे तो, अवॉर्डचा बॉक्स घरी पाठवायला. टीव्ही आहे मोठा, बॉक्स काय चाटणार आहे बॉक्स. ए जा ग बाई, नाहीये कचरा, जा तू. नाहीये कचरा, जा. कचरा नाही तर बाबा ए भोजपुरी भाषा पडली ती घेऊन जा, तिचं काय करू आम्ही. सगळं मुद्दामून करता काय, तुझ्यामुळे झालंय सगळं. समय शांत पासून. अरे पण ही पहिला समय शांत बस. नाही मिळालं, नाही समय मिळालं. शांत बस. तुझं अपयश असं त्यांच्यावर ढकलू नकोस. काय ढकललंय. शांत बाजू. मी बोलतो वहिनीशी. वहिनी, वहिनी नाही. काय नाही. असा डिसिजन घ्यायचा नाही वहिनी. काय एवढ्या छोट्याशा कारणासाठी तुम्ही बॅग भरून माहेरी जाणार आहात, तिथून डिवोर्सची नोटीस पाठवणार ह्याला. कुठे काय काय झालं नाही. तुम्ही बोलतो, खाली बस. अवॉर्ड नाही मिळालंय वहिनी, ठीक आहे, नाहीये त्याच्यात टॅलेंट, नाही मिळालं अवॉर्ड. काय वाटतं रे तुम्हाला, संसार म्हणजे काय वाटतं तुम्हाला दोघांना? हा, भातुकलीचा खेळ आहे हा. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण 7 फेरे घेतो, आम्ही 7 जन्म एकत्र गाडू बोलतो, आणि काय डिवोर्स घेणार तुम्ही दोघं? अरे नको, असं नका करू, नका करू असं. संसार तुटताना बघितलेत मी या डोळ्यांनी. अरे असं नका करू यार, नका करू. तुम्ही किती ओव्हर ऍक्टिंग मारे, अशा मारेन ना वाजवेन. किती ओव्हर ऍक्टिंग. असं काय ठरलंय? काही बोलली तरी का? हातात बॅग ठेवा. कुठे बॅग आहे हातात? वाटेल ते. कोण आहे? रद्दीवाला. अगं बाई आलास तू. थांब जरा, का आणते मी, काढून ठेवली आहे. हा सांगतो. कळलं पाहिजे ना तिला. साहेब तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला ऐकलं. तुला कोणी सांगितलं रे? तुला कोणी सांगितलं? ते 4 बिल्डिंग मध्ये जातो ना रद्दी घ्यायला, तिथले म्हणत होते त्या साम्याला अवॉर्ड नाही मिळालं, साम्याला अवॉर्ड नाही मिळालं. पण मी म्हणलं तो साम्या तुम्ही नाही, तुम्हाला अवॉर्ड मिळणारच की. पण खालच्या पानवाल्याने सांगितलं ते हे आहेत ना त्यांना नाही मिळालं. तेव्हा मला लक्षात आलं हे म्हणजे तुम्ही. नाही नाही मिळालं आवड. काय फरक पडतो रे? काय फरक काय पडतो? माझ्या आयुष्यात काय फरक पडलाय? चिडू नका साहेब. हे बघा आपली फिल्म इंडस्ट्री अशीच आहे बघा. आपली फिल्म इंडस्ट्री फक्त वेगवेगळी कॅरेक्टर्स दिली आहेत, बाकी इंडस्ट्रीतले आहेत सगळे. तसं नाही साहेब. काय बघा आता तुम्हाला एक सोडलं तर बाकीच्या चांगल्या अभिनेत्यांना तर पण आवड देत नाहीत, त्यांना बी डावलतात ते. म्हणजे आता बघा तुम्हाला नॉमिनेशन मिळालं, आपण तिथं झँकी पँकी कपडे घालून तिथं जाऊन बसतो, आणि आपल्याला अवॉर्ड नाही दिलं तर उठून जाऊ बी शकत नाही. कारण लोक म्हणणार बघा अवॉर्ड नाही मिळालं म्हणून गेला निघून. बरं बसलो तर म्हणणार काय निर्लज्ज माणूस आहे, बसलाय अवॉर्ड नाही मिळालं तरी कुत्र्या घेत. आता काय जीवन गौरव देणार आहे का? पण तुला हे कसं माहिती सगळं? साहेब आपण बघितलंय टीव्हीवर काय, ज्यांना अवॉर्ड नाही मिळाला त्यांचे चेहरे पडलेले असतात, आणि ते एडिटर लोक बरोबर त्यांचाच चेहरा दाखवतात. नाही तर काय एवढी मोठी स्क्रीन होती हो, खरकन पडलेला चेहरा दिसतो. तुझा खरकन नाही, वाजवेन खरकनला एक 35 वेळा खरकन खरकन कर. मला आवडला शब्द खरकन. नाही बस साहेब जाऊ दे, त्यांच्यावर नका चिडू. ते एडिटर लोकांची चूक नाही, ते पण आधी ऍक्टर बनायला झालेले असतात, नंतर एडिटर होतात. हा मग त्यांचा जो असंतुष्ट आत्मा आहे ना त्याला हे बघवत नाही, म्हणून तो त्यांचे चेहरे दाखवतो आणि स्वतः आनंद घेतो. अरे काय बोलतोयस तू? अरे तुला कसं रे या सगळ्या गोष्टी माहिती? खाली बघ आणि नंतर उत्तर दे ना मला. कसं ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती? साहेब मला बी नॉमिनेशन होतं ना. कसलं? एकांकिकेचं. कुठलं एकांकिका? बळीबाबा 40 माकडं. तू काय केलं होतंस? 40वा माकड गेलं तर मी. साहेब तुम्हाला सांगतो आमच्या 40 माकडांना मिळून एक नॉमिनेशन होतं. मग नाही दिलाय अवॉर्ड. पण आमचे चेहरे जरी पडले तरी एडिटरला गावलाच नाही कोण. त्यांचे चेहरे धाडकन पडले.
एकदा तरी खाली बघून एक तरी उत्तर दे ना मला. हे सगळं तू बरोबर बोलतोयस. एकदा माझ्यासाठी तर एकदा खाली बघ ना, काय आहे आपल्या हातात. अहो साहेब हे नाही, ते ऍक्टरच होतो. हा. काय असतं, जे जे ऍक्टर बनायला येतात का नाही त्यांना अवॉर्ड नाही मिळालं की ते बाकीचे धंदे सुरू करतात. म्हणून मी रद्दीचा धंदा सुरू केला. तुम्ही कुठला करताय? मी तू जा रे घरी. निघ इथून. ए बाबा घे. शहाणपणा करतोय. झालं सांग रे. जा ना, जा जा. जो येतोय तर माझी इज्जत काढतो यार. तीच भडकले ते, जा नॉमिनेशन ना. मिळालं ना, ही मोठी गोष्ट नाहीये का? नाही मिळालं त्यांना. जाऊ द्या साहेब, पाटा कमीच मारतो बघा तुमचा. चल. अरे नाही मिळालं, नाही मिळालं. हे तुझ्यामुळे सुरू झालंय. सकाळच्या पहिल्या ठोक्यापासून नाही मिळालं नाही. काय याच्यात आनंद मिळतोय तुला? नाही मिळालं. शांत हो समय बस. शांत हो. कोण? माझा फोन आहे, मी माझं बघेन. हॅलो. हॅलो दादा, विराज बोलतोय. हा विराज बोल. दादा मला टायफॉइड झालाय. अरे मग मला कशाला सांगतोस तू? मी का डॉक्टर आहे? अरे नाही तसं नाही दादा. परवा तू अवॉर्ड फंक्शन मधून निघून गेलास ना. त्यानंतर मला फ्रेश टॅलेंट ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालं. मुद्दा तो नाहीच आहे बघ. फ्रेश टॅलेंट. अरे यार तुला हो फ्रेश टॅलेंट मिळालं तुला. हा अरे पण झालं असं ना की नेमकं त्याच वेळेस आपण स्किट मध्ये जी गाणी वापरतो ना, त्या गाण्यांची लिस्ट मला चॅनलला पाठवावी लागते ना, ते काम आलं. त्यामुळे मला जाता नाही आलं. बनेने तसे माझी अवॉर्ड कलेक्ट केले. प्लीज तू उद्या येताना गाडीतून घेऊन येशील का? काय वा वा वा, मला ही कॉन्सेप्ट किती आवडली म्हणून सांगू. फार मजा आली. वा, बहारदार. प्रसाद ना. फॅन्टास्टिक सब्जेक्ट, फॅन्टास्टिक. सचिन मोठ्यांसाठी भयंकर टाळ्या. म्हणजे वा वा वा. कालांतराने हे कळायला लागतं नट म्हणून की महत्व अवॉर्डला नाहीये, महत्व तुमच्या प्रयत्नांना आहे. अवॉर्ड मिळतं किंवा नाही मिळत, शाश्वत राहतात ते प्रयत्न, शाश्वत राहतं ते तुमचं काम. जसजसा काळ पुढे सरकत जातो, आयुष्य तुम्हाला खूप गोष्टी शिकवत जातं, तसतसं कळायला लागतं की जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा त्याचा दोष आपल्यावर घ्यायचा की आपले प्रयत्न कमी पडले, आणि जेव्हा ते आपल्याला मिळतं तेव्हा त्याचं श्रेय आपल्या टीमला द्यायचं की सगळ्यांमुळे मला मिळालं. क्या बात है दादा, क्या बात. फारच कारुण्याची झालर असलेला विनोद होता, पण त्यामुळेच तो तितका दर्जेदार होता आणि तितका उत्कृष्ट होता. आणि काय समय तुझा त्रागा तू व्यक्त केलास, अप्रतिम अप्रतिम. राहुल, तुझं फार मनपूर्वक स्वागत या मंचावर. थँक्यू. वा वा वा. वा राहुल. अरे काय प्रेझेन्स आहे तुझा, आणि किती सहज काम केलंस तू. फार गोड. ईशा फॅन्टास्टिक ॲज युजल. मस्त. प्रथमेश मस्त मस्त. फार अप्रतिम विषय मांडलात आणि फार उत्तम पद्धतीने मांडलात. फार मजा आली. बहारदार.